नमस्कार. आपल्याला फुल साडीपासून फुल वन पीस असा स्टिच करायचा आहे. त्याच्यासाठी मी वरचा पार्ट अस्तर वरती कटिंग करून घेत आहे. त्याच्यासाठी मी शोल्डर टाकलं आहे, आर्म होल टाकलं आहे, चेस्ट आणि वेस्ट राऊंड टाकून मी आर्म होल आता स्केलच्या सहाय्याने करत आहे. कटिंग करून घेत आहे. फ्रंट आर्म होल मी कटिंग करून घेतल्यानंतर मी नेक तयार करत आहे. आपल्याला या साडीचं वरती आतमध्ये वन पीस हा स्लीवलेस करायचा आहे आणि वरती त्याला जॅकेट करायचं आहे. तर साडीच्या पदराचं मी जॅकेट करणार आहे आणि हा बघा, हा मागचा पार्ट मी राऊंडच नेक ठेवणार आहे, मागच्या साईडचा गळा. नंतर मी परत अस्तरचं आपल्याला जॅकेटसाठीची कटिंग करून घेत आहे अस्तरची. तुम्ही पाहू शकता, त्याला मी आपल्याला जॅकेटसाठी शोल्डर हा फुल घ्यावा लागतो. जेवढं शोल्डर आहे त्याच्या निम्माच घ्यायचं आहे, त्याच्यात काहीही कमी करायचं नाही आहे. नंतर आर्म होल आणि आपल्याला बाकी चेस्ट आणि वेस्ट सेम टाकून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. आर्म होल आपल्याला फ्रंट आणि बॅकची आपल्याला सेम कटिंग करायची नाही आहेत, लक्षात घ्या. नंतर मी फ्रंट नेक आपल्याला जॅकेटला असं आकार देऊन वी शेप आणि खाली थोडंसं राऊंड असं करून आपल्याला तिथं नॉड लावायची आहे. मी कटिंग करून घेतलं आहे बघा, अशा प्रकारे. हा आपल्याला जॅकेटचा फ्रंट आहे. आणि बॅकला आपल्याला गळा मागून 2 इंचच ठेवायचा आहे फक्त जॅकेटला. नंतर मी पदरावरती जॅकेटचं टाकून कटिंग करून घेणार आहे. थोडंसं जास्त कापायचं म्हणजे कमी जास्त पडत नाही नंतरून आपल्याला स्टिच करताना अस्तरच्या. नंतर साडीचा जो प्लेनमधला बुट्टीचा भाग आहे त्याच्याचा आपण वरचा पार्ट तयार करणार आहोत ड्रेसचा. वन पीसला आपल्याला वन पीस हा स्लीवलेसच करायचा आहे. दोन्ही पार्ट मी कटिंग करून घेतले आहेत, तुम्ही बघू शकता. नंतर साडी प्लेन करायची आहे आणि पहिल्यांदा आपल्याला स्लीव्ज कटिंग करायचे आहेत. हे बघा, स्लीव्ज आपल्याला विदाऊट अस्तरच घ्यायचे आहेत आणि स्लीव्ज आपल्याला जॅकेटला लावायचे आहेत, आतमध्ये लावायचे नाही आहेत. स्लीव्जची मापे टाकून कटिंग करून घेतलं आहे, पाहू शकता. दोन्ही आपले स्लीव्ज तयार झाले आहेत. नंतर आपल्याला खालचा पार्ट तयार करायचा आहे. तर पूर्ण ड्रेसची हाईट त्यातून आपला वरचा पार्ट हा वजा करून खालचा राहिलेला प्लेट्सला पार्ट आपल्याला साडीचा कटिंग करून घ्यायचा आहे. स्टिच करत आहे मी. जॅकेट स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी मी वरचा गळा, खाली आणि शोल्डर स्टिच करून घेत आहे. नंतर कापून घ्यायचं आणि ओपन उलट करायचं. त्याला दाबटीप देऊन घ्यायच्या सगळ्या साईडनी. नंतर साईडने स्टिच करून घ्यायचं अशा प्रकारे झालं. आणि फ्रंट हा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आपल्याला ॲडजस्ट करून. आणि पहिलं गळ्याच्या साईडने स्टिच करून घ्यायचं आणि त्याला आपल्याला नॉट पण लावायचे आहेत, तर त्या पण आतूनच स्टिच करून घ्यायच्या.
स्टिच करून झालं की कटिंग करून घ्यायचं आणि उलटं करून घ्यायचं. आतली बाजू वरती काढून घ्यायची, अस्तरची आत घालायची आणि वरून दापटीप देऊन घ्यायची. नंतर साईडनी स्टिच करून राहिलेले कापड कटिंग करून घ्यायचं. अशा प्रकारे आपले दोन्ही फ्रंटचे पार्ट तयार झाले. नंतर आपल्याला दोन्ही पार्ट तयार झाल्यानंतर आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचे, दोन्ही मागचा पार्ट आणि पुढचा पार्टचे. अशा प्रकारे नंतर आपल्याला याला स्लीव्ज अटॅच करायचे आहेत जॅकेटलाच विदाऊट अस्तर. व्यवस्थित जसा आकार आहे तसं स्टिच करून घ्यायचे आहेत. डबल टिपा मारून घ्यायच्या. नंतर फिटिंगची मापे टाकायची. नंतर आपण फिटिंग करून घ्यायची जॅकेटला. जशी फिटिंगची माप आहे तशी सोडून बरोबर फिटिंग करून घ्यायचं आहे.